स्वामी समर्थ महाराज की जय। तर जागोचे पेपर चालू झालेले आहेत आणि जागोचा होमवर्क त्याची काकू, आजी, मम्मी आम्ही तिघी जणी सुद्धा घेतोय। तर पहा कसा घेतोय आणि जागोचे पेपर कसे गेलेत आपण त्याला सुद्धा विचारूया आणि कसा तो अभ्यास करतोय ते सुद्धा विचारूया त्याला। तो पहिला वाला सिक्वेन्स वाईज। हा तेच खरं मला काय वाटलं माहितीये काय हे सिक्वेन्स वाईज नाहीये म्हणून तुला सांगितलं तसं। आता हे आन्सर लिहायचं मग मराठी महिने किती हा हे सगळं लिहायचं त्याच्यात शोधूनच लिहायचं की नाही ते मग ते तू सिक्वेन्स वाईजच पाठ कर सरळ कळालं। म्हणजे हे पण सिक्वेन्स बरोबर आहे आणि तुझा पण सिक्वेन्स बरोबर आहे कळालं। मोबाईल मधला पण आणि हातला पण सिक्वेन्स आहे असं बरोबर आहे। यामध्ये हुडकून लिह। जागोचा अभ्यास आहे एक्झाम चालू आहे आणि त्याचा अभ्यास चालू आहे। इकडनं जाते का यामध्ये शोधून लिह पण त्यातले शब्द बघून लिह खरं। हो शब्द कसे लिहिलेत बघ आधी। एक चैत्र चैत्र शोध त्याच्यातलं वैशाख वैशाख नाही ए रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना नहीं सुके 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 वैशाख नाही रे खातर नाही उगाचच नाव काढतोय वैशाख। गुरुवार आहे आज वैशाख कुठला आले म्हणूनच हाय का अभ्यासाच्या मध्येच वैशाख सुचाले तिथं पण खायचंच सुचतंय। वैशाख म्हणजे काय? वैशाख म्हणजे मटन मासे नॉनव्हेज सगळं येतं कळलं का। जे तू खात नाहीस तेच तू म्हणायला लागलास। वैशाख म्हणजे थोडक्यात उन्हाळ्याचे दिवस येतात जागो। वैशाख खायला आणि वैशाख म्हणजे मराठी मधलं नॉनव्हेज। मराठी मधलं नॉनव्हेज नाही इंग्रजी मधलं नॉनव्हेज। तर जागोच्या अभ्यासामुळे सगळेच जण कन्फ्युज झालेत त्याच्यामुळे त्याच्या संगतीचा परिणाम सगळ्यांवर झालेला आहे। काय जागो एक्झाम तुझी आहे खरं अभ्यास सगळेच करायला लागले। काल मम्मी तर म्हणली की नाही देवा एक तर जागोला तर शाना बनव नाही तर बुद्धिभ्रष्ट कर माझी तरी। म्हणजे जागोचा अभ्यास घेणं बघा अभ्यास घेण्याऐवजी आपली स्वतःची बुद्धिभ्रष्ट केलेल्या परवडते असं झालंय। काय रे जागो टीचर कशी झेलते रे तुला? टीचरला आरामात मग मी टीचरला झेलते बनव की नाही असं तर जागो आणि जागोला टीचर झेलते आरामात म्हणतोय तो। बघा त्याचा अभ्यास। जागो तुझी हँड रायटिंग दाखव बाकी चांगली आहे का नाही? बघू 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 कशी आहे बुक तरी काढ चांगली आहे का नाही? आणि त्या पेजवर काय लिहिणार आहेस? पूर्ण पेज असंच टाकलास? हे वॉवल साठी आहे होय। आणि इकडलं पेज बघू रफ नोटबुक आहे ते जागोची होय बघू मॅथची नोटबुक द्या त्याच्यातला दाखव 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 मोत्यासारखे अक्षर तुझी दाखव। समझ रहे हो समझ रहे हो आप समझ रहे हो ना। काय लिहिलंय काय वाटतं का दाखवायला शाळेत ते समजत नाही काय फिरवायला लागले सगळे। मला बटन दाखव। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गणपती बाप्पा मोरया। आमच्या इथं आग लागली आहे या इथनं दिसत नाही। अरे दिसेल का इथून आता सगळं विजलंय विजवली सगळी गाडी तिकडून गेली तिकडे कुठे तर लागले आग अजून इथे धूर आहे बघ। दूर केवढा निघाला गाडी दिसत नाही खरं गाडी झाडाच्या मागे आहे। तिथं स्वतःच्या तिथं जाऊन जर केले असते ना व्हिडिओ तरी झालं असतं।
ते इथं जरा पांढरं जरा पांढरं दिसतंय बघ झाडाच्या हां. सगळं. इथून धूर दिसतोय झाडांच्या मधनं. सगळी लोक बघायला चालत. इंडियन मेंटॅलिटी हा की पहिला पहिला कार्तिकची मम्मी तिकडं तिकडं जाऊ. पलक आणि पलकची आजी तिथं फोटोमध्ये दिसली मला. बघायला आता आवडतं दाखवायला गौरीला माहित असेल ना. गौरीच्या समोरच आहे ना, समोरच आहे. तिकडचं करावं आपलं कुठं. इथे अलीकडे अजून दूर आहे. सगळे लोक चाललेत कुठं आग लागली आहे ते बघायला. हे बघा मुलं पण पळायला लागले ते बघा. अरे 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 आता आग विजली. आता काय परत लावणार आहे का काय काय माहिती. विजलेली बघून परत पळायला तो. हे बघा काही आल्या. इकडे आग लागलीये. झाडांमुळे दिसत नाहीये खरं. सगळेजण तिकडे जाऊन पळत पळत जाऊन बघायला लागलेत. हे बघा आमची पलक सुद्धा गेलती तिकडं. पलक खेळायला लावणार बघ. इकडे अजून जरा धूर निघतोय. तिकडे आग लागली होती पाहू शकता. हे सगळं आमच्या टेरेसवरनं दिसतंय पाहू शकता. हे आहे आमच्या काकूंचा टेरेस आणि याच्या पलीकडं आमचं टेरेस आहे. हे पहा इथे आम्ही रोज नाईटला वॉकिंग करतो. उन्हाळी कामं किंवा उन्हाळी कपडे सगळे आम्ही इथं. सगळे लोक आग बघून परत घरी जायला लागलेले आहेत बघा. आजी तर बघून दमलेत त्यामुळे बसल्यात एका ठिकाणी डोक्याला हात लावून. ते पण कुठे आहेत आजी? तिकडे कोपऱ्यात आहे. जागो आमचा कपडे धुताना ह्या ड्रम मध्ये जातो कपडे भिजत घालण्यासाठी. तर जागो बघा आता घरी येऊन पडद्याच्या मागं लपलाय. त्याचा अभ्यास म्हणलं तर अभ्यासाचा आणि त्याचा 36 आकडा आहे. त्याला अभ्यास हा प्रकारच आवडत नाही खरं तर. जागो पेपर कसे गेले? बिंदास. बिंदास म्हणजे कसे? छान गेले. बिंदास छान गेले होय. आणि मग दही साखर खाल्लं नाही ना म्हणून पेपर अवघड बिघड गेला नाही ना? ओ भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो. नाही ना. अभ्यास चांगला करायचा. वाटी भरून चारलेली दही साखर. मग काय झालं? आवडलं ना तुला? लस्सी वाणीच लागेल तसं. तसं करूनच दिल तर दही साखर तुला. ठीक आहे चांगला अभ्यास कर. हा तुला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा परीक्षेसाठी. हा आणि मग आणि मम्मी टीचरांनी सांगितलंय 1 महिना म्हणजे पेपर झाल्यावर अजून 1 महिना स्कूल आहे. म्हणजे सुट्ट्या नाही होय? सुट्ट्या आहेत हा खरं त्याच्यानंतर आहेत. खरं मी नाही जाणार पेपर नंतर. शाळा संपली पेपर झाला. आता 6वी मध्ये कधी एंट्री होत्या ते बघायचं. होय. अरे मग जागो अभ्यास चांगला चालू आहे ना? चांगला बिंदास. छान पेपर सोडवायचे. हा ते टेडी संघ खेळत बसू नकोस. पेपर चालू आहेत अभ्यास करायचा. चालते. तर संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. तर मी पटकन स्वयंपाक आवरून घेते कारण आता साहेब येण्याची वेळ झालेली आहे.